चला तर मग लवकरच उन्हाळा सुरू होईल आणि आवळ्याचा सीझन संपण्याआधी हे आवळा सिरप बनवू, जेणेकरून उन्हाळ्यात होणारं डिहायड्रेशन टळेल आणि आपण उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच बॉडी हेल्दी वेने हायड्रेट राहील। तर आवळ्याचं हे सिरप बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला किसणीने किसून घेतलेलं आहे। आता हे अर्धा किलो आवळे छान किसून घेतल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता छान बारीक करून घ्यायचंय। थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही ऍड करू शकता, पण जास्त पाणी टाकू नका। छान असं पेस्ट बनवून घ्यायचं आणि एखाद्या रुमालच्या साह्याने किंवा कॉटनच्या कपड्याने त्याला छान गाळून घ्यायचंय। पूर्णपणे गाळून घेतल्यानंतर आवळ्याचा जो फ्रेश रस आपल्याला मिळतो तो आता एका कढईमध्ये टाकून घ्यायचाय। अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथं अर्धा किलो गुळाचा वापर केलेला आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे, जेणेकरून आपला सरबत जो होणार आहे तो परफेक्ट बॅलन्स होतो। त्यामध्ये आपल्याला साखर किंवा एक्स्ट्राचं काही ऍड करायची गरज नाही। गुळाऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता, पण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी किंवा उष्णता कमी करण्यासाठी गुळ हा चांगला असतो। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही यात गुळच टाका। त्यानंतर खडे मसाल्यामध्ये मी इथं दालचिनी, लवंग आणि 2-3 विलायच्या टाकून घेतलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्या सरबताला छान चव येईल। त्यानंतर त्याला छान 5 ते 10 मिनिटं उकळी काढून घ्यायचे। त्यामध्ये चाट मसाला ऍड करायचा आहे, मीठ ऍड करायचं आहे आणि एक लिंबू पिळून छान ते थंड करून घ्यायचंय। थंड करून घेतल्यानंतर कोरड्या बरणीमध्ये त्याला छान काढून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बनलेलं आहे। हे आवळा सिरप तुम्ही 6 महिने आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करू शकता। हेच आवळा सिरप तुम्ही सकाळी मॉर्निंगला देखील वापरू शकता। आता गाळून घेतल्यानंतर जे आपलं आवळ्याचं वरती मिश्रण राहिलं होतं त्यामध्ये आपण चटपटीत असं लोणचं बनवूया। ते बनवण्यासाठी मी इथं त्यामध्ये थोडीशी साखर, लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला ऍड केलाय। त्यालाही छान मिक्स करून घेतलाय आणि तुम्ही पाहू शकता खूप छान चवीचं आपलं चटपटीत असं लोणचं तयार होतं। हे लोणचं खाण्यासाठी असू द्या किंवा तुम्हाला ह्याचा मुखवास बनवायचा असेल तर हे आहे ते मिश्रण साखर न टाकता तुम्ही वाळवून घेऊ शकता। अशा पद्धतीने वर्षभरासाठी आपला आवळ्याचा सिरप आणि आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे। कोणताही वेस्ट न करता आपण हे आजची ही रेसिपी बघितलेली आहे। फ्रेश आवळ्यापासून बनलेलं हे सिरप आणि हे लोणचं चवीला अप्रतिम लागतं। आवळ्याचा सीझन संपण्याआधी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवळ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत उन्हाळ्यात होणारा डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला कमी करायचा असेल तर आत्ताच हे आवळ्याचं सिरप बनवून ठेवा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ कामाचा आहे, त्यामुळे लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो